7 वर्ष डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढले का नाही वाढले? कितीनं वाढले माहित आहे? 15 रुपये लिटरनं वाढले. आता या 7 वर्षामध्ये जगात जिथून आपण हे पेट्रोल आयात करतो, तेल, कच्चं तेल, ते 40% घसरलं, कमी झालं. काय झालं? पेट्रोलचे भाव कच्च्या तेलाचे 40 रुपयानं कमी झाले, 40% कमी झाले. 100 रुपये भाव असेल तर 40 रुपये कमी झाले. मग आम्ही पाहतोय पक्क्या तेलाचे भाव कमी झाले पाहिजे होते का नाही? म्हणजे डिझेल आणि पेट्रोलचे भाव कमी व्हायला पाहिजे ना? नाही झाले. या 7 वर्षात 15 रुपये एका लिटर मागे वाढले. गफलत कशी आहे बघा, कसं लुटल्या जाते ते बघा. ते आमच्या डोक्यात टाकत नाही. तुमच्या डोक्यात हिरवा, निळा, भगवा, हिरवा काय म्हणते, पिवळा हे झेंडे टाकण्याचा प्रयत्न करतं. व्यवस्थित तुम्हाला तिकडून घेऊन जाण्याचा प्रयत्न होतं. आता या 7 वर्षामध्ये 15 रुपये वाढवले. कोणाच्या घरात पैसे गेले हो? 7 कंपन्या देशामध्ये, 7 पेट्रोल आणि डिझेलचा ठोक व्यवसाय करतात. या 7 कंपनीला 7 लाख करोड भेटले. 7 लाख करोड. तुमच्या लक्षात असेल, 100च्या नोटा काढल्या ना तर सोलापूर जिल्ह्यात जेवढे घर असेल तेवढे डच भरण 100च्या नोटी. 7 लाख करोड रुपये 7 कंपनीच्या खिशात गेले. आणि कोणाच्या खिशातून काढले? अतिशय गरीब लोकांच्या खिशातून. सरकार इथं थांबलं नाही भाऊ. सरकारनं या 7 कंपनीला 7 लाख रुपयाचा नफा तर दिलाच. आपल्याला पैसा नाही म्हणून सांगतंय, पण लूट कशी केल्या जाते ते लक्षात घ्या. तुमच्या खिशात हात कसा टाकला जातो ते विचारात घ्या. इथं आम्ही पाहतोय शिक्षणाची सोय नाही, आरोग्याची सोय नाही. एखाद्या हॉस्पिटलमध्ये भरती व्हाव तर मरणं पुरतं, पण उपचार घेणं पुरत नाही. 75 वर्षामध्ये व्यवस्था बदलली नाही. हे 7 लाख रुपये, 7 लाख कोटी रुपये 7 कंपनीत गेले. आणि सरकारनं किती कमावले? 40 लाख करोड 7 वर्षात. 40 लाख करोड. 75% पैसा हा गरिबाच्या खिशातला गेला. आम्हाला इकडे सांगायचं, धर्माचे गणित सांगायचे. हिंदू खतरे में है, नहीं तो मुसलमान खतरे में है. मला एक सांगा, 15 वर्ष तर हिंदूवाल्यांचंच राज्य आहे. मग तुमच्या राज्यात हिंदू खतरेमध्ये आहे तर मग तुम्ही सत्तेत राहता का? कशाला? आमच्या जोड द्या ना. तुम्ही सत्तेत असूनही हिंदू खतऱ्यात कसं येतं? फक्त पेटवा पेटवीचं काम आहे. व्यवस्थित आता पाकिस्तानचा वार सुरू आहे. मी तर सांगतोय प्रहारच्याकडून लागण तेवढे कार्यकर्ते सीमेवर उतराले तयार आहे, पाकिस्तानमध्ये जाले तयार आहे. पाकिस्तान ठेवूच नका, अख्खा पाकिस्तान हिंदुस्तानात घेऊन गया, तब मानेंगे मोदी जी. 56 इंच की छाती आपकी. अगर है आपकी में दम तो उठा लो पाकिस्तान को और ले लो हिंदुस्तान के अंदर, तब मानेंगे. पण हे सगळं आम्ही पाहतोय. ते 28 लोक ज्या ठिकाणी मरण पावले तिथे तुमचा एकही सैनिक का नव्हता हो? अगर तिथे जर तुमचे 2-3 सैनिक जरी उभे राहिले असते तर 28 मरण पावले नसते. जे हल्लेखोर आहे त्याला डायरेक्ट मारता आलं असतं, पण वहा रखाही नाही कोई. म्हणजे इथं गरज आहे पोलिसांची. पोलिस इथं नाही आहे, पोलिस तिकडे आहे बिअरबार पाशी. मग कसं होणार आहे? मग आमचे अमित शाह म्हणते चूक हो गई. वो तो चूक हो गई, तेरे बाप का राज है. चूक हो गई. 28 लोग मर गए, 28 लोग मारे गए. ते थोडे डबल वाचून येणार आहे. ही जी आम्हाला व्यवस्थित बनवण्याचं काम जे होतं ना भाऊ, यावर बारीक लक्ष ठेवा. निवड कामच करू नका, काय चाललंय ते लक्षात ठेवा. मीडियावाल्यानं बातमी दाखवली का हे तुम्हाला? का तिथं 2000 लोक होते, तिथं का पोलिस ठेवले नाही? ही बातमी कधी ब्रेकिंग झाली का? अर्धा तो मीडिया अदानीचाच आहे, अर्धा मीडिया अडानीचा. हे दिसाले बिचारे हे आपले पोर आहे, पण याच्या हाती काय आहे? यानं कॅमेरे घेऊन उभं राहा आणि काळा कोणत्या बातम्या आपल्या बातम्या येणार नाही. आपल्या एकही बातमी या आंदोलनाची येणार नाही, कारण अर्धा मीडिया अदानी अंबानीच्या घरात जाणार आहे. दुसरं अधिक सांगतोय, सगळ्या आता ज्या पटसंख्या आहे ना, संच मान्यता, शाळेतल्या पटसंख्या कमी झाल्या. म्हणजे जर 60 पहिले 61 पर्यंत होते,
61 ते 90 पर्यंत होते आणि 76च्या खाली जर पोरं असेल शाळेत एक पोरगा कमी झाला तर 9 शिक्षक गायब आहे. पोराले शिकायला शिक्षक भेटणार नाही. तुम्हाला सांगतोय सगळ्यात जास्त धंदा शिक्षणाचा झालाय, आरोग्य आणि शिक्षण. आणि अदानी अंबानीच्या तुमच्या भागात एवढ्या मोठ्या शाळा दिसल पुढं का गरिबाचं शिक्षण संपलेलं असन. पहिले जातीच्या नावानं शिक्षण भेटत नव्हतं, आता पैसा नाही म्हणून शिक्षण भेटणार नाही. 75व्या वर्षामध्ये झालेला बदल लक्षात घ्या. निव्वळ डोक्यात जात आणि धर्म घालू नका. माझ्यावर येणारी आपत्ती लक्षात ठेवा, यावर बारीक लक्ष घ्या. तुम्हाला धर्म आणि जातीच्या नावानं पेटून दिल्या जात असन तर त्याला सांगा का माझ्या बापाचं शेतकऱ्याचं काय करतं ते पहिले सांग, मग आम्हाला धर्म आणि जात सांग. असं आम्ही पाहतोय ठणकावून सांगणारा कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे. आपल्याकडून ह्याच अपेक्षा आहे. आणि म्हणून इतका सगळा चांगला कार्यक्रम मला वाटतंय तुम्ही सगळ्यांनी आता कुठलेही किंतु पंतु थोडंसं आपल्यातच ऍडजस्ट करा. कारण वाद काही इकडे नाही आहे, वाद इकडे जास्त आहे. यहां से प्रॉब्लम है इसलिए इधर प्रॉब्लम आ रहा है. अगर इधर प्रॉब्लम क्यों आ रहा है तो इधर के वालों से प्रॉब्लम आ रहा है. तो सुधरना किसको है? सुधरना इनको है, इनको नाही. तुमची तयारी आहे ना यांना सुधारलं पाहिजे का नाही? बरोबर आहे का नाही? एवढी मोठी 20 वर्षाची मेहनत. मैदान शरद जोशीचं आंदोलन उभं राहिलं आणि शरद जोशीचं आंदोलन जोमात लागलं शेतकऱ्यासाठी. 2-2, 3-3 लाख लोक जमा व्हायला लागले. आणि काही फुटीर नेत्यामुळं, मोठ्या नेत्यांमुळं आंदोलन एवढं वाढलेलं आंदोलन शेतकऱ्याला निर्णायक ठरत होतं. ते आंदोलन असे स्टेजवर बसणाऱ्या लोकांना गारद केलं. कारण प्रतिष्ठा आहे, मेरा भी कुछ है, या भावना काम करताना करू नका. मला तर अधिक आनंद येईल का एक दिवस इकडले कार्यकर्ते, सगळे सामान्य कार्यकर्ते स्टेजवर राहील आणि मी कुठेतरी मधात बसलेला राहील तुमचं सगळं गौरव ऐकण्यासाठी. तो दिवस तुम्ही अभिमानानं तुमचं काम पाहून अभिमानानं आम्ही पाहतोय. बच्चू कडू स्टेजवर जरी नसला तरी तेवढ्याच ताकदीनं कार्यक्रम करणारा कार्यकर्त्याची गरज आहे. ती खऱ्या अर्थानं आमची ओळख झाली पाहिजे.